पहिला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर अमित ठाकरेंची पत्रकार परिषद. काल तुम्ही नवी मुंबईला गेला होता, तिथे जो काही प्रकार घडला त्या प्रकारावर तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली. पहिली राजकीय तक्रार किंवा कुठल्याही स्वरूपाची पहिली तक्रार तुमच्या विरोधात दाखल झालेली आहे, त्यावर आपली काय नाही, मी आज दिवसभर हसतोय. माझ्या तोंडावर एक हास्य आहे, कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा. मी सकाळी उठल्यावर मला FIR आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली आहे महाराष्ट्रात माझ्या राजकीय प्रवासात. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखैरण्याला शाखे उद्घाटनासाठी गेलेलो. तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष, ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला 4 महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे, त्याला एका घाणेरड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलं. तर तुम्ही बघायला याल का? तर मी लगेच बोललो हो. तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण 3 दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि 4थ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू. तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय? तर ते बोलले की केस होईल. तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय? आजच करून टाकू ना. आपण 4 दिवसाचं अल्टिमेटम दिलं, परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे आजच. मला वाटतं की महाराज असे घाणेरड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू. आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन, आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं. त्याच्यामुळे मला काही इश्यू नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला FIR झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. तुमच्या सहकारी पक्षात सहकारीच म्हणलं म्हणजे तुमच्या भावानी तुमची पाठराखण करणारे आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली. मी आता जस्ट वाचली. मी आता त्यांना भेटायला पण चाललोय. पण खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो. त्याच्यात आपण राजकारण बघत नाही. आणि आदित्यजींनी असं तारीफ केली, मला खूप आवडलं. नाही, मला पण कळलं नाही. कारण 4 महिन्यात मला वाटतं की DCM असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले, एअरपोर्टचं उद्घाटन झालं. मला वाटतं की दहीहंडीला गेले, अनेक पक्षप्रवेशांना गेले. मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली? मला हे कळलंच नाही. आत्ता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी, गजाननजी आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी. आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवलाय. परत आम्ही तो परत ओपन करू. तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे. मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना. ओपन करा ना, मंत्र्यांना वेळ नसेल तर. आता ठाकरे शिवसेनेकडून असं म्हणतात की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होतात, तर महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात असं का होत आहे? एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होत आहे, पण महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात दिरंगाई का केली जाते? तसं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित केला. नाही, बरोबर आहे, तो प्रश्न बरोबर आहे. आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मिळालं, की माझ्या भाग्यात होतं ते. आणि त्यांचा ऍब्सोल्युटली प्रश्न बरोबर आहे की 4 महिने का राखून ठेवलं? तुम्हाला वेळ नाहीये, दुसऱ्यांना कोणाला तरी पाठवा, ओपनिंग तर करा, लोकांना तरी दर्शन घेऊ द्या. आता पुतळा नाही गुंडाळलाय त्यांनी, आता त्या अख्ख्या चौकाला हे घातलाय कपडा, तो पण आम्ही काढू. महाराज आहेत ते, शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे. कुठेतरी अपमान करतायत का? अपमान झालाच आहे. 4 महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली? मला तर सॉरी, पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली? धूळ म्हणजे घाणेरड्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला, ते फडकं ठेवलेलं, ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील. पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळ. आदित्य ठाकरे म्हणतात की दादागिरी सहन केली जाणार. खरंच दादागिरी होती पोलिसांची तिथे? तुम्हाला थांबवलं गेलं थोडा वेळ? नाही, ते त्यांच्या शेवटी तो त्यांचा जॉब आहे.
त्यांना मी काही बोलणार नाही, कारण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात, त्याच्यावर मंत्री असतात जे ज्यांना जबाबदार असतात, ते मी त्यांना काही बोलणार नाही. पण हो, मी थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की 3 दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे, कारण आता जे पोलीस प्रोटेक्शन वाढलंय तिकडे ते कधीतरी कमी होणार ना. आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाहीये, पण शेवटी ते महाराज आहेत. मुंबई पालिकेची आता यावर अशी प्रतिक्रिया आहे की काही काम अद्याप सुशोभीकरणाचं बाकी आहे, त्यामुळे हा कृपयाचा जो परिसरात टाकला गेलेला आहे लवकरच हे काम पूर्ण झाल्यावरती त्याचं विधिवत अनावरण करण्यात येईल असं. सॉरी, काय बोलले? काल आम्ही तो पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आम्हाला वाटलं नाही काही काम बाकी आहे, आणि जर काम बाकी आहे तर 4 महिने का थांबलाय? मग तुम्ही झाकून ठेवलाय ना तो, असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय, मग काय बाकी आहे? तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी खपून पण नाही येणार. त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलीस प्रोटेक्शन कमी होईल, आम्हाला पोलिसांवर कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये. पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही. मला वाटतं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्या विभागात अनेकदा गेलेले होते, परंतु उद्घाटन झालं नाही. त्याचं तुम्ही पत्राद्वारे किंवा मग स्वतः त्यांना कारण विचारणार असतं, त्यांना जाब विचारणार नाही. आम्ही ते लोकांसाठी उघडणार आहोत. तर महाराजांचं मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबवून ठेवू आपण शकत नाही. ही माझी भावना नाही, तर मला वाटतं प्रत्येकाची भावना आहे. त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाहीये. तुम्हाला 4 महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही उघडू, प्रॉब्लेम काय आहे? आम्ही क्रेडिट नाही घेतो, आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना उपलब्ध करतोय की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला दर्शन घेता येईल. जी कलमा लावली आहे त्यानुसार आता कदाचित तुम्हाला कोर्टामध्ये पण जाईन उभं राहावं लागेल. जाईन. काही वर्षांपूर्वी मी राजसाहेबांच्या घरात वाढलोय, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती आहेत काय असतात. राजसाहेबांची काय प्रतिक्रिया होती काय नाही, हसले फक्त. आदित्य ठाकरेंची तुम्ही भेट घेणार आहात म्हणताय, पुन्हा एकदा हा सगळा पुतळ्याचा तो सगळा परिसर झाकून ठेवलेला आहे. तुम्ही त्यांना सोबत घेऊन काही आंदोलन किंवा त्या ठिकाणचं त्या जे अनावरण घातलेलं आहे ते काढणार आहात? नाही, ते तर काढूच नाही. मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतोय, त्याच्यामुळे हा विषय नाहीये. मला तर जस्ट कळलं की त्यांनी माझ्यासाठी लिहिलं, तर तो विषय पण आम्ही बोलू, पण ह्या विषयासाठी भेट नाही घेतली. अमितजी, एकीकडे जसं तुम्ही म्हणालात की झाकून ठेवलेला पुतळा तुम्ही अनावरण केला म्हणून तुमचा गुन्हा दाखल केला, याच्या आधी देखील अशी अनेक आणि मला वाटतं मंदिर असतील किंवा काही असेल, मला वाटतं कबूतरखान्यावर पण हायकोर्टाचं होतं न्यायालयीन प्रक्रिया असताना पण ते काढलं, मात्र गुन्हा दाखल केला नाही. तुम्हाला वाटते नाही, कबुतरांपेक्षा महाराजांवर माझ्यावर केस झाली तर मला आवडेल. एक थोडासा वेगळा प्रश्न. गेल्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं असेल बऱ्याच यंग लोकांना संधी देण्यात आली होती. मनसेमधून यावेळेला काय स्थिती आहे? नाही, आमचं काम चालू आहे. अनेक विद्यार्थी संघाची पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे. मी साहेबांकडे संपूर्ण लिस्ट देणार आहे, त्याच्यामुळे आमचं काम त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू होतं कसं होतं. मनसे तसा तरुणांचाच पक्ष मानला जातो, पण तरीही त्यातही तरुणांना संधी यावेळेला मिळेल. नाही, नक्कीच मिळणार आणि त्या प्रकारचं काम पण चालू आहे प्रत्येक विभागात. दोन्ही पक्षामध्ये चर्चा सुरू झाली आहे? नाही, मला माहित नाही, ते वरिष्ठांना माहिती असेल. धन्यवाद.